आणि खरंच माझे मामा असते ना तर मी त्यांच्यासोबतही गोव्याला आता नाही येते पण त्यांच्यासोबतही गोव्याला गेलो असतो कारण माझे मामा सुद्धा छान बियर प्रेमी होते आणि ते शायर होते छान ते उर्दू शायरी करायचे त्यांच्याकडूनच माझ्यात जे काही कला क्षेत्रातलं आले कारण आमच्या अदरवाईज अख्ख्या घराण्यात कुणीच तसं नाही आणि ते आता नाही आहेत पण त्यांच्यासोबतही गोव्याला गेलो असतो मग मी त्यावेळेलाही मामाच्या गोव्याला झालं असतं पण आता मित्रांसोबत कुठे जायचं हा ज्यावेळेला प्रश्नाचं पहिलं उत्तर कायम गोवा हेच असतं महाराष्ट्रातल्या तमाम म्हणजे तुम्ही परभणीतल्या चौकात जा किंवा कोकणातल्या कुठल्या चौकात जा तर चौकातल्या मुलांची कोकणात असलं जरी गोवा तरी सुद्धा त्यांची सुद्धा आणि इथे सातारा सांगली तिकडे धुळे औरंगाबाद सगळ्यांची इच्छा काय असते की अरे पिकनिकला गोव्याला जाऊया तर जर मित्रांचा सिनेमा आहे तर मित्रांच्या सिनेमाचा कॅनव्हास काय असणार बट ऑब्वियस गोवा आणि म्हणून तो एक कॅनव्हास की जिथे मित्रांची मैत्रीची जुगलबंदी त्यांची धमाल सगळ्यात जास्त रंगेल असा कॅनव्हास कुठला असं पाहिलं जे स्वाभाविक उत्तर आहे गोवा तेच माझ्या मनातही होतं जेव्हा विजूने मला ह्या चित्रपटाविषयी विचारलं सांगितलं त्यांनी मला आणि मी जेव्हा गोष्ट ऐकली त्यातलं मी जेव्हा कॅरेक्टर ऐकलं तेव्हा मी एकदम थरारून गेलो आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की मी मेथड ॲक्टर असल्यामुळे मी जवळजवळ 6 महिने मी सुट्टी घेतली विजूला सांगितलं की मला 6 महिन्याचा वेळ हवा आहे या रोलच्या अरे ऐका नाही सत्यकथा आहे सत्यकथा आहे 6 महिन्याची मी सुट्टी घेतली की मला कम्प्लीट प्रिपरेशनसाठी कारण मी परफेक्शनिस्ट असल्यामुळे मला तो रोल प्रॉपर तो पडद्यावर साकारणं गरजेचं आहे ऐका पण मी हॅलो मी 6 महिन्याची सुट्टी घेतली आणि एके दिवशी आणि एका सकाळी काय झालं ऐका हाय हॅलो नमस्कार मी माधवी वाडकर नवराष्ट्रमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजवर आपण मामाच्या गावाला जात आलो पण आता 31 जुलैला विजू माने सर आपल्याला घेऊन जात आहे मामाच्या गोव्याला. सो नेमकी ही ट्रिप काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत कारण मामाच्या गोव्याला जाऊया ही संपूर्ण स्टारकास्ट टीम आणि विजू माने सर खुद्द आता आपल्या सोबत आहे तर चला त्यांच्याशी संवाद साधूया. सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांचं हाय हॅलो नमस्कार आणि कसे आहात? हाय हॅलो नमस्कार नमस्कार. काय सांगाल विजू सर म्हणजे गावाचं गोवा कसं झालं? अनुभवाने झालं खरं तर लहानपणी खरंच मामाच्या गावाला जायचो आणि जसजसं वय आणि आवडी बदलत गेल्या तसतसं त्या हळूहळू एक मात्रा वर चढला आणि गावाचा गोवा झाला आणि खरंच माझे मामा असते ना तर मी त्यांच्यासोबतही गोव्याला आता नाही येते पण त्यांच्यासोबतही गोव्याला गेलो असतो कारण माझे मामा सुद्धा छान बियर प्रेमी होते आणि ते शायर होते छान ते उर्दू शायरी करायचे त्यांच्याकडूनच माझ्यात जे काही कला क्षेत्रातलं आले कारण आमच्या अदरवाईज अख्ख्या घराण्यात कुणीच तसं नाही आणि ते आता नाही आहेत पण त्यांच्यासोबतही गोव्याला गेलो असतो मग मी त्यावेळेलाही मामाच्या गोव्याला झालं असतं पण आता मित्रांसोबत कुठे जायचं हा ज्यावेळेला प्रश्नाचं पहिलं उत्तर कायम गोवा हेच असतं. महाराष्ट्रातल्या तमाम म्हणजे तुम्ही परभणीतल्या चौकात जा किंवा कोकणातल्या कुठल्या चौकात जा तर चौकातल्या मुलांची कोकणात असलं जरी गोवा तरी सुद्धा त्यांची सुद्धा आणि इथे सातारा सांगली तिकडे धुळे औरंगाबाद सगळ्यांची इच्छा काय असते की अरे पिकनिकला गोव्याला जाऊया तर जर मित्रांचा सिनेमा आहे तर मित्रांच्या सिनेमाचा कॅनव्हास काय असणार बट ऑब्वियस गोवा आणि म्हणून तो एक कॅनव्हास की जिथे मित्रांची मैत्रीची जुगलबंदी त्यांची धमाल सगळ्यात जास्त रंगेल असा कॅनव्हास कुठला असं पाहिलं जे स्वाभाविक उत्तर आहे गोवा तेच माझ्या मनातही होतं आणि एका अनुभवात असं खरंच झालं होतं की मामाचा गोवा आणि एका व्यक्तीला ज्याला आपण मामा बनवूया असं वाटलं होतं त्याच्यामुळे आम्हीच मामा बनलो होतो आणि मग त्या व्यक्तीची मुलगी आम्हाला मामा मामा करत आम्ही अख्खा गोवा फिरलो त्या अनुभवावरून मग हा मामाच्या गोव्याला जाऊया मी तो किस्सा ऐकलाय तुम्ही मित्र जाणार होतात आणि मित्राची मुलगी सुद्धा सोबत आली होती. हो तीच म्हणजे तुम्ही जर आता टीजर ट्रेलर पाहिला असेल तर त्यातही तेच दिसतंय की काय होईल असं की ज्यावेळेला मित्र गोव्याला जाण्याचा प्लॅन करतात त्यांची एक मानसिकता असते आपण गोव्याला गेल्यावर पहिलं हे करूया मग दुसरं हे करूया मग तिसरं ते करूया अशा 3 गोष्टी असतात रम रमा आणि रमी तर त्या रम रमा रमींची मारामारी होईल जर का एक त्यात मुलगा आला
आणि त्या मुलाने येऊन मग यांच्या मनातल्या ज्या रमलेल्या गोष्टी होत्या त्या सगळ्यांची कशी वाट लावली त्याची गोष्ट म्हणजे मामाच्या गोव्याला जाऊया. आता मी कास्टिंग कडे येते. म्हणजे ह्या सगळ्यांना कास्ट करताना त्यांना ती भूमिका देताना डोक्यामध्ये काय विचार होता की इथे हा रोल ह्याला परफेक्ट होईल आणि अंकुश सरांना मामाचा रोल? खरं तर अगदी फ्रँकली सांगायचं ना तर मामाच्या रोलसाठी कुठलंच कास्टिंग आमचं casting करण्यात हा. खूप अडचणी आल्या सर. येस. ह्यांचं कास्टिंग करण्यात इतक्या अडचणी आल्या की ह्यांच्यासाठी साला खरंच ऑप्शन बघत होतो मी, पण मिळाले नाहीत. तुमच्यासारखे कोण मिळणार? तर त्यामुळे ह्या तिघांचा तर प्रश्नच नव्हता. पण मामा हे कॅरेक्टर लिहिलं त्यावेळेला नेमकं खरंच येत नव्हतं कुणीच डोळ्यासमोर. कारण मामाच्या कॅरेक्टरला विविध प्रकारच्या शेड आहेत. मामा हा खरंच एक टिपिकल ज्याला आपण मामा बनवायला बकरा बनवायला म्हणून पिकनिकला नेतो असा पण कॅरेक्टर आहे. मामा असा पण आहे की जो एक इमोशनल बाप आहे, की आपल्या मुलाच्या बाबतीत काही झालं काही चुकीचं घडलं तर एखाद्याचा गळा आवळायला पण कमी करणार नाही इतका इमोशनल बाप पण आहे. आणि त्याच वेळेला अनपेक्षितरित्या त्याच्या अंगावर पडलेल्या जबाबदारीने तो एक डॅशिंग पर्सनॅलिटी सुद्धा आहे जी त्याच्या मित्रांपासून त्याने कॉलेजच्या इतक्या वर्षानंतर लपवून ठेवलेली आहे. सो हे वेगवेगळे शेड्स आहेत. तुम्हाला या शेडमध्ये कदाचित हा ऍक्टर दिसेल, त्या शेडमध्ये तो दिसेल, पलीकडे अजून कोणतरी वेगळं. आणि मग ज्या वेळेला मी अंकुशला ही गोष्ट ऐकवली, खरं तर अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर मनात धाकधूक होती. कारण अंकुश एक हँडसम सुपरस्टार, मुलींना आवडणारा देखणा असा म्हणून आहे. आणि त्याला का आवडेल की आपण मोठ्या पडद्यावर एखाद्या बुळ्या व्यक्तीची बावळट व्यक्तीची भूमिका करावी म्हणून थोडी धाकधूक होती. म्हणून त्याला विचारताना मी त्याला म्हटलं, इफ यू रिमेंबर अंकुश, म्हटलं होतं की हे बघ तू अगदीच प्रामाणिकपणे मला नाही म्हणू शकतोस, त्याने काय आपल्या मैत्रीत फरक नाही पडणार वगैरे अशी मी सुरुवात केली होती त्याला. पण त्याला तेही सांगितलं मी की फार कमी प्रयोग झाले त्या नाटकाचे, आता फार कमी प्रेक्षकांना माहिती असेल, पण गोपाळा रे गोपाळा नावाचं नाटक त्याचं आलं होतं 15-1 वर्षापूर्वी. त्यात त्याने इतकी डिग्लॅमरस आपण ज्याला आजकाल म्हणतो तशी ती भूमिका केली होती आणि त्याला त्या वर्षीचं अवॉर्डही होतं. आणि ते फार नाटक प्रयोग न करू शकल्यामुळे फार लोकांना माहिती नव्हतं. पण त्यामुळे अंकुश केवळ तो हँडसम हंक न असता त्याच्या आत एक कसलेला अभिनेता आहे हे दाखवण्याची कदाचित त्यालाही ती संधी, मला माहित नाही, पण त्याला ती दिसली असावी म्हणून त्याने ते ऍक्सेप्ट केलं. आणि ते ऍक्सेप्ट केल्यामुळे ना तू पण आता बघत असशील ना तर त्याचा चेहरा मोहरा तोंडावळा बदललाय. आधी आमच्यावर तिघांवर म्हणजे या तिघांवर प्रेम करणारी खूप मंडळी आहेत स्ट्रगलर झाल्यामुळे, पण काही मंडळी अशी होती की ज्यांनी नाकं मुरडली होती यातल्या भाषेमुळे. पण आता कदाचित असं होईल की अरे ज्या अर्थी अंकुशने हा विचार केलाय की मी या सिनेमाचा भाग होऊ शकतो, त्या अर्थी केवळ धतिंग जी ते करतात ते नसता इथे काहीतरी गोष्ट असणार, तेव्हाच अंकुशने ही फिल्म, हा विश्वास अंकुशच्या पोस्टरवर असण्याने सामान्य माणसाला मिळतो ज्याची आम्हाला गरज होती. आणि थँक्स अंकुश की तू ती भूमिका स्वीकारलीस आणि तू आमच्या या सिनेमाचा भाग झालास. तर हे असं आहे कास्टिंग. खूप छान. मी तुमच्याकडे येईन, तुम्हाला विचारेन जसं मी कास्टिंग त्यांना विचारलं. तुम्हाला जेव्हा ही भूमिका सांगितली की ही भूमिका करणार आहेत, एक हक्क असतो मित्राकडे, तेव्हा असं कुठे वाटलं का की ही भूमिका नको, मला हा रोल पाहिजे किंवा हा वेगळा रोल मला पाहिजे, असं काही मनात होतं का? कारण आजपर्यंत संतोष अंकुश सर तुम्हाला डॅशिंग, रोमॅन्टिक ह्या भूमिकांमध्ये पाहिले, हसवणारे दोन म्हणजे सुंदर तुम्ही आतापर्यंत चला हवा उद्या आणि अनेक रोल केलेले आहेत. तर कुठे असं वाटलं का की हक्काने सांगावं नाही मला हा रोल नाही हा रोल पाहिजे, असं मनात वाटलं का? आणि जेव्हा भूमिका ऐकली की हा रोल तुम्हाला हे पात्र आहे, तेव्हा पहिला थॉट मनामध्ये विचार काय आला? कुशल, मी तुझ्यापासून सुरुवात करेन. असं नाही वाटलं, कारण विजू सर जेव्हा लिहितात ना, आम्ही खूप वर्ष मित्र असल्यामुळे ना, एखादी गोष्ट सांगितल्यानंतर आम्ही काय रिॲक्ट करू, रादर आम्ही काय विचार करू, हे पण त्यांना चांगलं माहिती आहे. त्यामुळे ना जेव्हा भूमिका लिहिल्या गेल्या ना, तेव्हा कुशा म्हणूनच कुशलची भूमिका लिहिली गेली, संत्या म्हणूनच संतोषची भूमिका लिहिली गेली आणि बाबा म्हणूनच अभिजितची भूमिका लिहिली गेली. पण अख्खा सिनेमा वाचल्यानंतर मला एका गोष्टीचा हेवा वाटला की आयुष्यात हा जो बाबाच्या नशिबात रोल आलाय ना, साला हा रोल आपल्या नशिबात आला तर काय भारी वाटेल. पण प्रॉब्लेम असा आहे की तो रोल जगात फक्त बाबाच करू शकतो, आमच्या कोणाच्या मध्ये ती ताकद नाही.
त्यामुळे हेवा मला वाटला होता त्याच्या रोलचा. पण आमच्यासाठी ज्या भूमिका लिहिल्या गेल्या ना, त्यात आम्ही परफेक्ट त्या कोंदणात आम्ही बसलेलो आहोत. खूप छान. संतोष. मुळात कुशा, संत्या आणि बाबा या भूमिका 10 वर्षापूर्वी स्ट्रगल सालामध्येच डेव्हलप झाल्या होत्या, ज्या करून घेतल्या होत्या आमच्याकडून, आणि त्या ऑलरेडी आमच्या नावावर त्याचं पेटंट ऑलरेडी झालं होतं. त्यामुळे मला अजिबात हेवा की ह्याचं मला मिळालं पाहिजे होतं, त्याचं मला माझा संत्या करेक्ट हवा होता जो मला मिळाला, कारण तो मीच करू शकत होतो. कुशाच करू शकतोय, बाबाच करू शकतोय. त्यामुळे हे तर होतंच. त्यामुळे आमच्या तिघांच्या कास्टिंगसाठी त्याला फारसा स्ट्रगल नसेल लागला. पण जेव्हा मामा निवडायचा आहे, कारण आता 5वा स्ट्रगलर आमच्यात येणार होता. आम्ही चौघं तर होतोच, कारण पडद्यामागचा आमचा तो स्ट्रगलर ज्या 3 स्ट्रगलरना पुढे घेत होता, आता एक तिघांमध्ये चौथा आणायचा होता. त्यामुळे त्याला तो एक टास्क होता, पण तो असा लिला पार पाडलाय. आणि 4 चांद लग गए, मामाच्या गोव्याला जाऊया 31 जुलैला. अंकुश सर, तुम्ही काय सांगा? मी उलट असं समजतो की माझं भाग्य की अशा फिल्ममध्ये मला काम करायला मिळतं. कारण जेव्हा जेव्हा मी ती सिरीज बघायचो, जेव्हा मी एपिसोड्स बघायचो, तेव्हा मला असं नेहमी वाटायचं की हा जो टायमिंग आहे या लोकांचा, आणि नकळत येणारा टायमिंग आहे. म्हणजे बोलता बोलता ओघाओघाने होणारं काम जे असतं ते काम हे लोक करायचे. की 3 मित्र जर एकत्र बसले असेल टेबलवर आणि गप्पा मारतात, तर ते कसे गप्पा मारतात, तर त्याची वेब सिरीज होऊ शकते आणि ती लोकांना आवडू शकते आणि त्याचे एवढे चाहते होऊ शकतात. आणि त्याचा पार्ट म्हणून मला ह्यांनी विचारल्यानंतर, मला फोनवरून सांगितल्यानंतर, मी भेटल्यानंतर आणि मी ऐकल्यानंतर मला असं वाटतं की नुसतं मला त्यांनी काम करण्यासाठी घेतलं नाही, पण तेवढंच त्यांनी मला पॉवर दिली, तेवढीच मला त्यांनी ताकद दिली. आणि मला स्वतःला उलट एनर्जी आली. मला असं वाटलं की अरे यार, मजा येईल यार, हे जे करतोय ते आपण खूप छान करतोय. इतके दिवस या लोकांनी जेव्हा ठरवून हे जेव्हा सिरीज केली असेल, त्याला फक्त लोकांना एंटरटेन करूया, लोकांना, आमच्यासारख्या लोकांना सुद्धा मजा येऊ दे असं वाटत असेल. पण आता मला असं वाटतं की ही जेव्हा फिल्म होते, त्यानंतर असं मला वाटतं की जे फिल्म बघतात त्यांना देखील हा स्ट्रगलर सालावाली वेब सिरीज पुन्हा जाऊन बघावीशी वाटते. बिकॉज कारण हे कॅरेक्टर त्यांच्या आवडीचे होते. आज जे लोक त्यांचे फॅन फॉलोअर्स आहेत, त्याच्यापेक्षा फॅन फॉलोअर्स अजून वाढतील असं मला वाटतं. खूप छान. जेव्हा विजूने मला ह्या चित्रपटाविषयी विचारलं, सांगितलं त्यांनी मला, आणि मी जेव्हा गोष्ट ऐकली, त्यातलं मी जेव्हा कॅरेक्टर ऐकलं, तेव्हा मी एकदम थरारून गेलो. आणि तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की मी मेथड ॲक्टर असल्यामुळे मी जवळजवळ 6 महिने मी सुट्टी घेतली. विजूला सांगितलं की मला 6 महिन्याचा वेळ हवा आहे या रोलच्या. अरे ऐका ना, सत्यकथा आहे, सत्यकथा आहे. 6 महिन्याची मी सुट्टी घेतली की मला कम्प्लीट प्रिपरेशनसाठी, कारण मी परफेक्शनिस्ट असल्यामुळे मला तो रोल प्रॉपर तो पडद्यावर साकारणं गरजेचं आहे. काय म्हणत होता तू? नाही, ऐका ना, दादा म्हणत होता आपण वेगळं बोलूया जरा. पण मी हॅलो मी 6 महिन्याची सुट्टी घेतली आणि एके दिवशी आणि एका सकाळी काय झालं, ऐका एका सकाळी काय झालं, कुशल पत्रिके माझ्या घरी आला. म्हणाला, बाबा तू 6 महिन्याची सुट्टी घेतली रोलसाठी? म्हटलं हो, मला त्या रोलसाठी प्रिपरेशन करायचं. ते वेळा टपली झाली, गोव्याला शूटिंग आहे, गोव्याला काय काय करायचं ह्याचं प्लॅनिंग कर, रोलच्या नंतर काय करायचं हे बघूया. आणि मग तेव्हा मला लगेच एकदम मला मित्रांनी मला मार्गच दाखवला की रोलचं प्रिपरेशन हे गोव्याला जाऊनच केलं पाहिजे. 6 महिने. पण गंमत काय, त्याने जेवढं प्रिपरेशन केलं होतं त्यातलं काहीच त्याला करता नाही आलं, कारण त्याच्या एकट्याचीच बायको त्याच्याबरोबर गोव्याला आली होती. पण एक एक्सक्लुसिव्ह बातमी तुला मी देतो माधवी, की आम्ही जसे मित्र एकमेकांबरोबर एकमेकांच्या आनंदात सहभागी असतो, दुःखात सहभागी असतो, खूप आम्हाला फार कौतुक वाटतं एकमेकांचं, तसं आमच्यामध्ये भांडणं सुद्धा होतात. ओके, आणि खूप सिरियसली भांडणं होतात, अत्यंत गंभीर, की कदाचित हे एकमेकांचा मुर्दा पाडू शकतील, एवढी हमरीतुमरीवरती म्हणजे हमरीतुमरीवरती भांडणं होतात. विजू मनेने जेव्हा गोष्ट लिहिली, जेव्हा गोष्ट झाली, आता सिनेमा करूया, तेव्हा पहिली मीटिंग घेतली होती की हा सिनेमा जर का बंद पडू शकतो तर तो तुमच्या भांडणामुळे. अत्यंत तर तुम्ही मला वचन द्या की तुम्ही भांडणार नाहीत.
म्हणजे मी हे म्हटलं पहिले हे बघ promise हे घेतलं. वचन नाही देऊ शकत पण आम्ही प्रयत्न करू. नाही नाही, खोटं बोलतोय. आणि- त्याच्यानंतर त्याने एक दिवस मागून घेतला. हो 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 त्याने हे. एक दिवस मागून घेतला. मी म्हणजे एकदा हे सांगतो. सांगितल्यानंतर आम्ही सगळे नाही भांडणार नाही भांडणार. त्याच्यावर बाबा ओके मी तुला विचार करून सांगतो. हो हे खरं आहे. असं झालं. अगं पैसे लागणार आहेत ना, एक प्रोजेक्ट पैसे लावून सुरू होतं ना. इथे काय मजा नाही की बाबा चल आपण मोबाईलवर शूट करू, सिनेमाच्या कॅमेरावर आणि सगळा तो तामझाम. आणि ते झाल्यानंतर मध्ये बरं आमच्यातली भांडणं, विकोपाला हा फारच छोटा शब्द आहे, ह्याच्या पलीकडे जातात. एकमेकांच्या उरावर बसणे हा वाक्प्रचार आम्ही शब्दशः करून दाखवतो. रस्त्यावर कशा माऱ्या होतात लोकांच्या. पण कारण काय असतं ते लोक म्हणजे आम्हीच ह्याच्या मागे असतो. भांडणासाठी कारण काय ते फक्त असतं, फक्त ते आठवत नसतं दुसऱ्या दिवशी. कारण असतं, फक्त दुसऱ्या दिवशी सकाळी ते आठवत नाही कारण काय असतं भांडणाचं कारण. ते पण मग मैत्री परत होते लगेच भांडण दुसऱ्या दिवशी झाल्यानंतर? सकाळी तोच तर प्रॉब्लेम आहे ना. मैत्री असतेच, इतकं जात नाही. हा. मैत्री असतेच. ते भांडणं वगैरे हे त्या जसं जेवणामध्ये लिंबू मिरची लोणचं हे एव्हिडंट आहे, ते पाहिजे ताटात. तसं भांडणं मारामारी म्हणजे हे मला असं पाहिजे. वाटतं ना की आम्ही एकमेकांना शिव्या घालणं, एकमेकांचा अपमान करणं, एकमेकांना टोमणे मारणं हे तर असतं, चालूच असतं. आम्ही ना खरे आहोत एकमेकांबरोबर. मला जे बाबाविषयी वाटतं ते मी त्याला तोंडावर बोलून मोकळा होतो. तसं त्याला जे ह्याच्याविषयी वाटतं तो बोलून मोकळा होतो. त्याच्यामुळे वाद निर्माण होतात. बोलून किंवा त्याला जे माझ्याविषयी वाटतं ते करूनही मोकळा होतो. हा म्हणजे काय होतं, म्हणजे काय करून म्हणजे ह्याला ना या कोपऱ्याने मारण्याची सवय एखाद्याला. हो. दाखव त्याला. आजवर सगळ्यात मोठं भांडण कुठल्या गोष्टीवरून झालंय तुमच्यामध्ये? म्हणजे अजूनही असं तो किस्सा किंवा ते भांडण. ड्रायडेच्या दिवशी तू बाटली का फोडलीस? हो, या गोष्टीवरून. हो, एकदा आम्ही लोणावळ्याला गेलो होतो ह्याच दिवसांमध्ये. हा, हा. इतका छान पाऊस आहे हम्म. आणि लोणावळा आणि हा. सगळं ठरवून गेलोय. आणि तिथे गेल्यानंतर असं लक्षात आलं की ड्रायडे आहे. मग तरीही महत् प्रयासाने 1-1.5 तास इकडे तिकडे जाऊन कुणाच्या तरी घरातली एक बाटली मिळाली. ती ह्याच्याकडे होती. आम्हाला एक घर दिलं गेलं की जिथून असं छान हिरवाई दिसते. आणि आम्ही तिथे पोचल्या आणि ती माझ्या बॅगेत होती, सॅकमध्ये होती. आणि आम्ही तर घरामध्ये पोहोचलो. म्हटलं हा मस्त, आता मस्त जागी पोहोचलोय, सुरुवात करूया. अशा वेळी मी बॅग फेकली आणि खाळ. आणि आमचं सगळ्यांचं स्टॅच्यू. एकच होती ती. आणि मग नंतर जी काही 1 तासभर अशी मारामारी झाली आहे सगळ्यांची. खूप भारी यार. म्हणजे तुमचे हे सगळे किस्से ऐकून असं वाटतंय की आणि ह्याला जबाबदार कोण असेल मग? सांग कोण होतं? बायको. का? कारण तिने निघताना शाप दिलेला ना, तुम्ही मित्र जाताय पिकनिकला, तुमची पिकनिक कधी सक्सेसफुल होणार नाही. हे असे शाप देणारी लोक असतात ना, त्याच्यामुळे हे अशा बाटल्या फुटतात आमच्या. हे पण खरं काय सांगाल, म्हणजे आजवर अनेकांचे ग्रुप बनले, ते तुटले. तुमचं करिअर सगळ्यांचे एक आहे, एकमेकांबद्दल कॉम्पिटिशन नाहीये, उलट एकमेकांचं कौतुक करताय, भांडताय. कसं टिकून कशी ही मैत्री अजूनही? आमचा आदर्श सांगतो. भरत दादा, अंकुश दादा, केदार दादा ह्यांनी गाड्या घेतल्या, हे मित्र, हे आमचे आदर्श. ओके, ही जबरदस्त मैत्री. किंवा पुष्कर दादा आणि प्रसाद दादा ही मैत्री. तर आम्ही असे किस्से ऐकतच ह्यांचे किस्से सांगतच मोठे झालो. ह्यांचे किस्से सांगता आमचे कधी किस्से बनले आम्हाला कळलं. मला वाटतं अंकुश दादा त्याच्याविषयी जास्त सांगेल. म्हणजे जसं आता कुशल म्हणाला की भरत असेल, केदार असेल वगैरे, आमची जी मैत्री आहे, मला असं वाटतं की इतकी वर्ष टिकली आहे ती. पण मला असं वाटतं की त्याचा काय म्हणू आपण त्याला, की जेव्हा कधीतरी सचिन पिळगावकरांनी फिल्म केली पहिली, तेव्हा त्यांनी त्यांच्या जवळच्या मित्रांना बोलवलं असं. अशोक सराफ सर असतील किंवा लक्ष्मीकांत बेर्डे सर असतील किंवा महेश कोठारेंनी जेव्हा फिल्म केली तेव्हा आपला हक्काचा माणूस म्हणून, मित्र म्हणून लक्षा मामा म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे सर यांना बोलवलं असं. ती तेव्हापासूनची मैत्री. सो कदाचित आम्हाला कोणी शिकवलं नव्हतं की बाबा ही अशी मैत्री असायला पाहिजे मग तुमचं करिअर होईल वगैरे. पण आदर्श जसं हे म्हणताय तसं आमच्यासाठी पण ते कदाचित आदर्श होते की तुम्ही एकत्र राहून खूप काही गोष्टी करू शकता. तर मला असं वाटतं की आम्ही जेव्हा एकत्र काम करत होतो, आमचा ग्रुप महाराष्ट्राची लोकधारामध्ये, त्याच वेळेला एका बाजूला पॅडी, महेंद्र कदम,
विकास कदम असा पण ग्रुप होता की ते लोक पण आपापल्यापर्यंत प्रयत्न करतात. तर सगळ्या ठिकाणी ह्या पद्धतीने मला असं वाटतं की प्रत्येकजण प्रत्येकाला कोणातरी फॉलो करत असतं. जेव्हा मी पार्क क्लबचा ग्रुपमध्ये दादरचा ग्रुप बघतो तेव्हा सचित पाटील असेल, अजित परब असेल, विशाल इनामदार असेल, प्रत्येकजण बघा तुम्ही आपापल्या ठिकाणी खूप मोठे झालेत कारण त्यांनी मैत्री टिकवली आणि एकमेकांना खरं सांगितलं की बाबा तू हे असं करू नको, बाबा तू हे कर. किंवा एकमेकांचे काही छोटे छोटे गोष्टी असतात की ज्या माहिती असतात की हे ह्याला जमणार नाहीये पण त्याच्याकडनं चांगलं काय आहे ते काढून घेऊ शकतो. तर मला असं वाटतं की तेव्हापासून चालत आले. कदाचित मला असं वाटतं की जसं मी म्हणतो की महेश कोठारे सरांना असेल किंवा सचिन पिळगावकर सरांना त्यांना पण कोणतरी आदर्श असूच शकेल. मला असं वाटतं की हीच परंपरा चालू राहते आणि एकत्र काम, कारण कुठलीही फिल्म एका माणसामुळे होऊ शकते, कुठलंही नाटक एका माणसामुळे होऊ शकतं. त्यामुळे मला असं वाटतं की यांना प्रत्येक गोष्टीला असे मित्र एकत्र असले ना की आपोआप ते भले कदाचित 100% नाही होणार पण 50% झाले तरी ते खूप मोठा आनंद असतो कारण आपण ते 50% झिरोपासून पोहोचलो. म्हणून मला असं वाटतं की काय म्हणूया आपण त्याला 10 वर्षांचा यांचा प्रवास, 10 वर्षांसुद्धा एकत्र असणं आणि आज त्यांनी एकत्र येऊन त्याची फिल्म करणं, त्यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं. आज ते लोकांसमोर येईल 31 तारखेला, तेव्हा लोकांना कळेल अरे ही फिल्म बघताना अच्छा अशी मैत्री होती काय आणि आज इथपर्यंत पोहोचले काय. खूप छान. मी म्हणेन की खरंच टीजर बघताना किंवा ट्रेलर बघताना असं वाटतं की ऑटोमॅटिक मोबाईल मधून मेसेज मित्रमैत्रिणीला जात आहेत आणि प्लॅन ठरतायत की आपण पण गोव्याला जाऊया. मी तुम्हाला चौघांना विचारेन आणि अंकुश सर तुम्हाला सुद्धा, तुम्हाला चौघांना एकमेकांना अशी कुठली गोष्ट आहे की ज्याच्यामुळे अनेक जण भेटतात पण तुम्ही चौघं आजही एकत्र आहात, ती त्या गोष्टीमुळे, म्हणजे समजा विजू सर त्यांची एखादी गोष्ट आहे की त्यामुळे आजही ते तुमच्याशी त्या ग्रुपमध्ये आहेत आणि एखादी गोष्ट त्यांनी बदलावी असं तुम्हाला वाटतंय? प्रत्येकाने एकमेकांबद्दल सांगायचंय. आणि अंकुश सर तुम्ही ह्या चौघांचे मला एक चांगला पॉईंट आणि एक दुर्गुण जो त्यांना असं वाटतं तुम्हाला की तो चेंज करावा. मला असं वाटतं आमच्या सगळ्यांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे असं वाटतं की सगळ्यांना काहीतरी प्रूव्ह करून दाखवायचं, लोकांना दाखवायचं की आम्ही खूप छान काहीतरी तुमच्यासाठी करू शकतो. त्यांच्यात जे टॅलेंट आहे ते दाखवण्यासाठी सगळेजण प्रयत्न करतात. म्हणजे इच्छा ऑस्करपर्यंत जाण्याची आहे सगळ्यांची, त्या लेवलला सगळेजण आपापल्या बाजूने प्रयत्न करतात. ही सगळ्यात चांगली गोष्ट सगळ्यांमध्ये की आम्ही स्वप्न बघतोय आणि स्वप्न बघतोय ती मोठी होण्याची स्वप्न बघतोय. दुर्गुण म्हणशील तर ह्यांच्यातलं काहीच बदलू नये असं मला वाटतं. हे जसे आहेत तसेच राहत. खूप छान. मी तुम्हाला चौघांना विचारेन तुम्ही काय सांगाल तुषार, म्हणजे की ह्या प्रत्येकाबद्दल की ही एक गोष्ट आहे ज्याच्यामुळे आजही ती मैत्री. आमच्यामधला कॉमन धागा म्हणशील तर सिनेमा आहे किंवा काम आहे, ज्याने आम्हाला एकमेकांबरोबर घट्ट बांधून ठेवलंय. आम्हाला आवडतं काम करायला, एकमेकांचं काम. मला असं वाटतं की ह्या धाग्यामुळे आम्ही बांधलो गेलेलो आहोत. त्यामुळे तो कधीच तुटणार नाही किंवा सुटणारही नाही, कारण आम्ही हेच करायला जन्माला आलेलो आहोत. ओके. आणि दुर्गुण एकमेकांमधला जर का बदलायला गेलो तर मग आम्ही मजा कशी करणार? खूप आहेत, खूप आहेत, खूप आहेत, खूप आहेत. हा खूप आहेत आणि अदरवाईज मजा नाही येणार. पण आपला एक मित्र असतो ना, म्हणजे ज्याला आपल्याला माहिती की यार ह्या गोष्टीमुळे तो आजही माझा खूप खास फ्रेंड आहे आणि एक गोष्ट आहे की जी त्याची बदलावी त्याने असं वाटतंय. तर समजा मी संतोष अगं मी बोलली तुला की- सांगू का, आता मला हा. किती वाटलं तरी बाबा विजू दादा स्वतःच्या बायका बदलू शकणार आहेत. बायका नको बदलावा, गुण बदलावा असं मी म्हणते. एक गोष्ट बदलावी, मग तुम्ही एकदम मज्जा कराल ना. खोटारड्या त्याच्या चेहऱ्यावर बघ, त्याच्या चेहऱ्यावर बघ. भीती बघ, त्याला भीती. घरी जायचंय. असं काहीच नाही मला वाटत की आम्ही बदलावं. पण मला वाटतं विजू दादा अभ्यासू असल्यामुळे ते सांगू शकतील. त्याला विचार ना, तुम्ही त्याला ना कधीच संधी देत नाही तुमचे दुर्गुण सांगायची, म्हणून या- एकदा देऊन बघ काय करतो तो. एकदा संधी देऊन बघ. नाही, खरं सांगतो, एकतर ना मैत्री अनेक या क्षेत्रात किंवा या बाहेरच्या क्षेत्रात पण अनेक लोकांची मैत्री झाली. बाहेरचे मित्र आत्ता मित्र झाले कारण आता आम्ही काहीतरी झालो म्हणून. आधी कोणी नव्हतं, शाळेतले होते, कॉलेजमधले होते. मग इतरही मित्र या क्षेत्रातले अनेक मित्र झाले कारण आता त्या लेवलला तिथे आलो, त्यांच्यावर काम करतो, ते आम्हाला ओळखतात. सो ओळखणारे बरेच आहेत. मित्र हे आत्तापर्यंत राहिलेत कारण सुरुवातीपासून जो प्रवास या क्षेत्रातला आम्ही एकत्र सुरू केलाय ना, त्यामुळे एकमेका कुठल्या खाच खळग्यातनं गेलोय, कसे गेलोय, इथपर्यंत कसे पोचलोय, अजून पुढे जाण्याकरता काय काय करायचं आणि काय काय प्लॅन्स आहेत हे आता आम्ही एकमेकाजवळच शेअर करतो. त्यामुळे कदाचित
ती मैत्री अजून टिकून आहे, एकमेकाचा आधार वाटतो म्हणून टिकून आहे. आणि यांच्यातलं काय बदलावं, तर मला असं वाटतं की माझे मित्र इतके मॅच्युअर्ड आहेत, इतके हुशार आहेत की त्यांना कळतं की काय बदलायचं आहे आणि काय बदलायचं नाही ते. डिप्लोमॅटिक आन्सर दिला. बाबा. मला तर असं वाटतं की म्हणजे कोणीही माणूस परफेक्ट नसतो आणि प्रत्येक माणसामध्ये एक अपूर्णत्व लपलेलं आहे. लपलेलं कशाला, ते बाहेर असतंच प्रत्येकाच्या. आणि ह्या सगळ्या मायनस गोष्टी प्लस गोष्टी ज्या माणसांमधल्या आहेत त्या सगळ्या ओळखूनच आम्ही मैत्री केलेली आहे. आणि पण कशाला मला मला परफेक्ट मित्र असण्याची गरजच नाहीये. जे जे माझ्याशी मैत्री आहे ना, मग ते माझ्यासाठी परफेक्टच आहेत, मग ते कसंही असू देत. आणि त्या अपूर्ण, त्यांच्यात जे अपूर्ण आहे ना, तीच तर माझी मजा आहे, तीच तर खरी टेस्ट आहे. की असावं ना एखादं अपूर्ण चित्र सुद्धा फार सुंदर दिसतं ना. आणि तसंच आहे हे. मैत्री अशीच असावी आणि कधी पूर्णत्वाचा अट्टास करू नये. अपूर्णतच मैत्री असते. म्हणजे तुम्ही जे जसे आहात तसे एकमेकांना ऍक्सेप्ट येस येस, आम्ही तसंच ऍक्सेप्ट केलेलं आहे. उद्या जर मला सांगा, उद्या जर हा कुशल आहे, हा उद्या जर आयुष्याविषयी गंभीर झाला, तो इथे आमच्यात येऊन जर शांत बसला आणि आम्हाला उपदेशाचे डोस पाजायला लागला, हा संतोष जर उद्या स्मार्टली वागायला लागला, की हा सगळं असं करायला लागला, मी उद्या एकदम मृदू झालो, छान गोड सगळ्यांवर करुणा दाखवायला लागलो, हा उगाच आक्रमक वागायला लागला, सगळ्यांना करून शिवायला लागला, आम्हाला म्हणाले हे बाबा तुम्ही लोक काही आजारी बिजारी आहात का, तुम्ही आहात तसेच आम्हाला आवडत आहे, बदलून काही होणार नाहीये. आमचं सगळं बरोबर आहे, पण तू जरा मृदू झाला पाहिजेस. काय सांगा विजय सर? नाही, मी प्रॅक्टिकल बोलेन. मला ह्यांच्यासारखं छान बोलता येत नाही की सगळं छान आहे, परफेक्ट आहे, ओके आहे, तर नाही आहे. आणि मला असं नेहमी वाटतं, मी मागे पण एकदा एका इंटरव्ह्यूत म्हटलं की आपण जन्माला ह्याचसाठी आलेलो आहोत की आपल्याला सतत या जन्मात बेटर व्हर्जन ऑफ युअर सेल्फ व्हायचं आहे. तर मला मात्र माझं सगळ्यात उत्तम व्हर्जन बनायचं आहे माझ्या मृत्यूपर्यंत, माझं सगळ्यात उत्तम व्हर्जन. तसं जर मला माझ्यासाठी वाटतं तर मला माझ्या मित्रांसाठी पण वाटतं की त्यांचं सगळ्यात उत्तम व्हर्जन बनलं पाहिजे, हळूहळू होतं. त्यामुळे मला असं वाटतं, जसं कुशलमधला दुर्गुण आधी मी सांगतो. कुशल पटकन विश्वास ठेवतो, हा माझा दोस्त आहे, मग ह्याच्यासाठी मी जीव ओवाळून टाकेन. तर त्याने थोडंसं माणसं ओळखायला शिकलं पाहिजे. प्रत्येक आयुष्यात भेटणारी व्यक्ती ही जवळचा मित्र असते, मग तो विश्वास ठेवतो, मग त्याच्याकडून काहीतरी, त्या व्यक्तीकडून काहीतरी वागलं गेल्यानंतर हा टेन्शनमध्ये येणार आणि ह्याला सगळं जगाचं टेन्शन येणार, मग हे असं मी काय केलं असेल, आणि हा 10 दिवस विचार करत बसणार. अत्यंत एकतर विचार, खूप थॉट येतात त्याच्या डोक्यात. तर हे बदललं पाहिजे त्याने. थोडासा प्रॅक्टिकल अप्रोच असला पाहिजे. आणि परत त्याचा सद्गुण म्हणायचा झाला तर त्याच्याकडून मला जे शिकण्यासारखं की कायम आनंदी राहणं. त्याला ज्या क्षणी तुम्ही भेटता त्या क्षणी तुमच्या चेहऱ्यावर आपोआप हसू येतं की नाही. तू पण मगाशी आलीस, हो. तू जेव्हा त्याला पाहिलं तुझ्या चेहऱ्यावर हसू आलं की नाही. सो ही त्याच्यातला मोठा, सगळ्यात मोठा गुण आहे असं मला वाटतं की तो आपण सगळ्यांनी घ्यायला हवा. संतोषकडे येईन तर संतोषचं स्वतःच्या फिजिकवर जे प्रेम आहे, म्हणजे मी त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी लहान असून तो माझ्यापेक्षा 5 वर्षांनी लहान वाटतो, कारण तो 2-2 अडीच तास जिम मध्ये कसून व्यायाम करत असतो. हा त्याचा सगळ्यात मोठा सद्गुण आहे, खूप छान गुण आहे की जो आम्ही शिकलं पाहिजे, सगळ्यांनी शिकलं पाहिजे. आणि दुर्गुण म्हणशील तर हा. तो ना पटकन ग्रह करून घेतो आणि मनाला लावून घेतो. खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे, मनाला पटकन एखादी गोष्ट लावून घेतो. त्यापेक्षा ती गोष्ट तिथे आली, त्यांनी मजा, म्हणजे समजा त्याची आत्ता मस्करी केली, आम्ही सगळे हसलो त्याच्यावर, तर ह्या आजूबाजूच्या 5 लोकांनी माझ्यावर हसले, त्यांनी आनंद घेतला, मला बरं वाटलं असं म्हणून तो सोडून देत नाही. तो कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात ते ठेवतो आणि मग पुढत बसतो. आणि मग कधीतरी 5व्या महिन्यात त्याला आठवतं की 4 महिने आधी तुम्ही असे हसला होता. तर ते त्याने सोडलं पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यावर थोडी व्यायाम, कसरत केली पाहिजे त्यांनी. अंकुश बद्दल मी असं म्हणेन की अंकुशमध्ये सगळ्यात मोठा गुण आहे तर तो सगळ्यांना
असं आपलंसं करतो. चुटकी वाजवायला पण वेळ लागला. इतक्या फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये तो सगळ्यांना आपलंसं करतो. आणि अंकुश, सॉरी पण दुर्गुण असं नाही म्हणता येणार, पण मला असं वाटतं की तू सुद्धा थोडा कुशलसारखा आहेस, की पटकन सगळ्यांच्या इतका जवळ जातोस. आणि मला तुझ्या त्या वैयक्तिक अनुभवापर्यंत मी जात नाही, पण यार हर्ट तो बहुत होता है जब हम बहुत ज़्यादा करीब जाते हैं. आतून कधी कधी माणसं खूप स्वार्थी दिसतात, ती लांबूनच बरी दिसतात. तर तसे अनुभव यायला मला खूप भीती वाटते अंकुशची, त्या गुणामुळे, की हा खूप लोकांच्या खूप जवळ जात असेल आणि मग कधीतरी अशी माणसं हर्ट होताना खूप जास्त हर्ट होतात. त्यामुळे मला असं वाटतं की तो त्याने बदलायला हवा. खूप लोकांचा कैवार घेणं, स्पष्ट शब्दात म्हटलं तर. बाबा, माझ्यात तर काय दुर्गुण नाहीये. तू सद्गुणांबद्दलच सांग. आधीच त्याने डिक्लेअर केलं. तर दुर्गुण काय तुझ्यात? बाबाने ना, बाबातला एक दुर्गुण असा आहे की सांग. त्याने त्याच्यातल्या अभिनेत्यावर प्रचंड अन्याय केलेला आहे. हो, अगदी स्पष्ट सांगतो. त्याने त्याच्यातल्या अभिनेत्यावर खूप अन्याय केलाय. तो दुर्गुण त्याने बदलला पाहिजे. त्याने त्याच्या अ, अभिनेता जो आहे त्याच्यातला, त्याला थोडा वेळ दिला पाहिजे. त्याला थोडंसं पोषण दिलं पाहिजे. त्याला जर सतत कामाला लावलं, सतत एखादी सायकल घासली, की त्याचे गिअर खराब होणारच आहेत. तर त्याने थोडासा वेळ घेऊन, कारण त्याच्याकडे असलेल्या पोटेन्शियल अजून त्यालाच माहीत नाही. हा आमच्यातला कस्तुरी मृग आहे. त्याला पटत नाही ते, पण ते आहे. म्हणजे मी अनेक लेखकांना आता जाहीर सांगतो, की तुम्ही ज्यावेळेला बाबाला कास्ट कराल ना, त्यावेळेला एक गोष्ट तुम्ही त्याचं स्क्रीन प्ले लिहाल, डायलॉग लिहाल, त्याची रिॲक्शन लिहून दाखवावं. म्हणजे तुमच्या इमॅजिनेशनच्या पलीकडे तो काहीतरी असं करून जातो, की जे तुम्ही जे लिहिलंय त्याला एक उंची देतो. फक्त त्याने त्या ऍक्टरचं पालन पोषण करणं हा त्याचा दुर्गुण आहे. सद्गुण म्हणजे तो मित्रांचा यारो का यार आहे. मित्रांसाठी कधीही कुठेही काहीही तो आमचं सहन करतो. मी त्याची काहीही लेवल पर्यंत जाऊन वाट लावलेली आहे. म्हणजे कदाचित त्या नवरा बायकोमध्ये जी घरी भांडणं झाली असतील, मारामाऱ्या झाल्या असतील, त्याचं अनेकदा कारण मी आहे. पण तरी आम्ही दोघं चांगले मित्र आहोत. म्हणजे त्याचा तो यारो का यार हा सद्गुण आहे, असं मला वाटतं. सॉरी, मी सगळ्यांबद्दल थोडं तो एक जरा तरी किस्सा ऐकायचा आहे. तुला समजलं तर तो एक किस्सा ऐकायचा आहे, जेव्हा ह्याचा सीन होता एका नटी बरोबर आणि तुम्ही बायकोला त्याच्या बोलवून ठेवलं होतं. तो सीन सांगा प्लीज, काय किस्सा आहे तो? काय झालं, आम्ही एक सिनेमा करत होतो. आणि माझं नुकतंच लग्न झालेलं यार. हो. जस्ट लग्न झालं होतं. 8-10 दिवसच झालेलं लग्न होऊन माझं. आणि त्या नटी बरोबर त्याचा सीन होता. आणि माझ्या आयुष्यातला पहिला सिनेमा, आणि त्यात मी मेन विलन करत होतो. आणि माझी एक काय म्हणतो कीप एक दाखवलेली होती. तर तिच्याबरोबर माझा एक बेड सीन होता. त्या बेड सीन मराठी सिनेमामध्ये असा कसला असतो, हात ठेवला की संपला, कट. एवढाच होता. आणि ह्याने 2-3 दिवसापासून ना मला फुल सांगून ठेवलेलं, तुझं बेड सीन हा इकडे बघा, व्यवस्थित करायचं आहे. मला याच्या सांगण्यावर टेन्शन झालेलं, बापरे आता नेमकं काय करायचं आहे. तुम्ही आपल्या टेन्शनमध्येच होतो. आणि ह्याने गपचूप म्हणजे बायकोला फोन करून सांगितलं की ये ना असं सीन, असं शूटिंग वगैरे बघायला ये असं. म्हटलं हो ठीक आहे ठीक आहे. तिने म्हटलं ठीक आहे. ती आली. कोण काय केला होता तो आहे? मी त्याला माहितीच नव्हतं. आम्ही शूटिंगला निघताना त्या हेमाला म्हणजे त्याच्या बायकोला फोन केला. ती पण माझी चांगली मैत्रीण आहे. म्हटलं हेमा, अगं आज संकष्टी चतुर्थी आहे. हो ना. म्हटलं बाबाचा पण उपवास आहे, माझा पण उपवास आहे. मग तू का नाही मस्त साबुदाणा खिचडी आणि केळी वगैरे असं घेऊन ये, आणि बाबाला सांगू नको, आपण त्याला सरप्राईज देऊया की तुला होय. किती काळजी आहे त्याची, हे त्याला कळायला पाहिजे ना, की तू त्या काळजीपोटी किती मस्त वाटेल ना हेमा. तिलाही ते पटलं. ती बरोबर त्या वेळेला आली ज्या वेळेला हा सीन संपून हा बाहेर आला, आणि हा 1-2 वाक्य बोलला आणि माझ्या मागून हेमा अशी उभी राहिली. त्यानंतर फक्त स्टॉप ब्लॉक मध्ये दाखवतं तसं मी मधनं गायब झालो होतो. मी असं बघितलं आणि मी असं थंड पडलो, थंड. म्हटलं ही खाली इकडे असं झालं मला. आई शपथ, नंतर याच्या असा मागे लागलेलो मी, खूप भारी यार. काठी हातात म्हणजे घेऊन. हर एक फ्रेंड जरुरी होता है, असं आहे सगळं ते. तेडा आहे पर मेरा आहे. हा, ते ड्रायव्हर मीरा. आय अप्रिशिएट तुम्ही ह्या सगळ्यांबद्दल प्रामाणिकपणे मत दिलं. तुमचं रिॲक्शन काय त्यांनी सांगितलं त्याबद्दल, म्हणजे खरं तुमचे गुण आणि दुर्गुण त्यांच्याबद्दल तुम्हाला काही सांगायचं असेल तर, विजू सरांबद्दल? आता बदलायचं काय? छान बदलायचं. हा, आता मगाचपर्यंत
नाही, ते म्हणाले माझ्या बाबतीत ते खरं आहे. पण मी वळून वळून त्या रस्त्यावर येतो. मला बदलायचा आहे तो रस्ता, मला कळतंय. पण मला मी वळून वळून त्या रस्त्यावर येतो पुन्हा पुन्हा. संतोष, तुला काही? नाही, सद्गुण तर मला असं वाटतं त्याचे सद्गुण ऑलरेडी सगळ्यांनीच पाहिलेत. आम्ही तर आधी पाहिलेच होते, आता सगळं अख्खा महाराष्ट्र बघतोय. आणि सेल्फ मेड आहे आणि स्वतःच्या हुशारीवर आज बऱ्याच गोष्टी तो करतोय. लेखक आहे, दिग्दर्शक आहे, मध्ये मध्ये अभिनय पण करतो. तो एक त्याचा दुर्गुण थोडासा नाही आवडत आम्हाला. तो त्यांनी बदलावा. आणि जरा जरी वाटलं की इथे मी करू का हे काम, तर त्याला पटकन नाही नाही मी नको, इथे संध्या किंवा कुशल करेल किंवा बाबा करेल असं सुचव, हे त्यांनी बदलावं. आणि बाकी सगळं उत्तम आहे. फक्त मला ना एक माहीत नाही, म्हणजे मी कदाचित चुकीचा पण असेल, पण मला असं वाटतं तो प्रॅक्टिकल आहे, हे खूप उत्तम आहे, पण कधी कधी तो ओव्हर प्रॅक्टिकल होतो, ते थोडंसं कमी करावं काही ठिकाणी. अंकुश आहे मी तर सांगून झालंय सगळं. तेच काही कोणातच त्याच्यामध्ये नाही. नाही. मला आवडतच नाही निगेटिव्ह बोलायला. पण त्यांनी तुमच्याबद्दल जे सांगितलं चांगलं सांगितलं. ते पटते तुम्हाला. ऑफकोर्स प्रश्न नाही. माझ्या फायद्यासाठी सांगितलं असतं. खूप छान. एक रॅपिड फायर घेऊया. मी तुम्हाला काही सिच्युएशन देते, तुम्हाला सांगायचंय की कोण असेल, म्हणजे कोणाला पहिले तुम्ही फोन कराल. समजा संकटामध्ये अडकलाय, गाडी बंद पडलीये किंवा काही डेंजर सिच्युएशन आली आहे, मेकॅनिक. कोणाला मित्रांमध्ये ह्यांच्यामध्ये कोणाला फोन कराल पहिला कॉल? समजा अशा ठिकाणी आहे, हा यांच्यापैकी गाडी बंद पडली नाही पण काहीतरी डेंजर मी स्वतः सिच्युएशन धक्का मार, पण ह्यांना नाही बोलवणार. गाडी बाजूला लावतील, तिथेच पार्टी करायला बसतील, मग गाडी आपोआप होईल. बस आता. ओके. बरी होईल, पण चालवण्याच्या अवस्थेत आम्ही नसू. कुशल कोणालाच नाही कॉल करणार असं गाडी काही? बंद पडली तर? गाडी बंद पडली किंवा काही सिच्युएशन आली, डेंजर सिच्युएशन आहे मी काही? विजू मानेला फोन करेन. आयुष्यात कुठली सिच्युएशन येऊ दे, माझा पहिला फोन विजू मानेला. आमच्या सगळ्यांचेच मेकॅनिक सगळ्यांचे. विजू मानेच आहे. ऍक्च्युली घरी खोटं बोलून कव्हर अप करायला विजू कोणाला? माने. कारण तो पण तसाच करतो. अचानक पार्टीचा प्लॅन ठरलाय, तर पार्टीला कंपल्सरी कोणाला तरी कन्व्हिन्स आपण करतो ना, तू चलच माझ्यासोबत, तो असा कॉल कोणाला असेल? मला विचारते हा सगळ्यांनाच. यार, मला माझ्या तर हॉस्पिटल मधल्या अपॉइंटमेंट पासनं माझ्या मुलाच्या ऍडमिशन पर्यंत सगळं विजू मानेच करतोय. मला तो मित्र कमी आणि एजंटच जास्त वाटायला लागला. पण माझा पहिला कॉलच विजू मानेला जातो. ऑलमोस्ट सगळ्यांचे पहिले कॉल विजू माने हेच आहे. कोणाचा फोन आल्यावरती नाही म्हणायची हिंमत करू शकत नाही, म्हणजे एकाने कोणाला फोन केला तर त्याला नाही म्हणू शकत याचाच म्हणजे मी आयुष्यात मोठ्या मोठ्या दिग्दर्शकांना, निर्मात्यांना नाही म्हणालोय, त्यांचा रोज सोडून घेतला, ते माझं तोंडही बघत नाहीयेत. पण हा असा एकमेव माणूस आहे मी ज्याला कधीच मी नाही म्हणूच शकत नाही. का कोणाच ठाऊक मला माहिती नाही, पण मी ह्याला कधीच नाही म्हणत कुठल्याच गोष्टीसाठी. तो म्हणाला बाबा तू आहेस, तुला यायचंय, हो मी येतो, चल. एक शेवटचा प्रश्न घेते. ट्रिप आहे, गोवा आहे आणि टूर मध्ये आपण गाणी ऐकतो, तुमच्या सगळ्यांचं फेवरेट सॉन्ग कुठले? मैत्रीचं म्हणा किंवा असं कॉमनली जे तुम्ही ऐकता. मामाच्या गोव्याला जाऊया, जाऊया, मामाच्या गोव्याला जाऊया. थँक्यू. तुम्हा सगळ्यांशी संवाद साधून मजा आली. थँक्यू. हा अपील. नमस्कार. मामाच्या गोव्याला जाऊया हा सिनेमा 31 जुलैला नमस्कार मामाच्या गोव्याला जाऊया हा सिनेमा 31 जुलैला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघा. आपल्या मित्रांसोबत बघा, मैत्रिणींसोबत बघा, कुटुंबासोबत बघा आणि आयुष्य खूप मजेदार आहे. खूप हसा, खूप आनंद घ्या.